नमस्कार मंडळी, माझे स्वयंपाकघरमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर मुलांचा खाऊ या सिरीज 5व्या भागामध्ये आपण एक हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीत किंवा संध्याकाळची वेळ झाली की मुलांना किंवा आपल्यालाही काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खायची इच्छा होते. पण रोज तेच स्नॅक्स खाऊन कंटाळा येतो. मुलं सारखी बाहेरची पिझ्झाची मागणी करतात, पण मैद्यामुळे आपण त्यांना रोज देऊ शकत नाही. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा आणि मुख्य म्हणजे फक्त 5 मिनिटात तयार होणारा हाय प्रोटीन मूग डाळ पिझ्झा बाईट्स. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. यात आपण मैदा अजिबात वापरणार नाही आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण साहित्य पाहूया. इथे मी घेतली आहे 1 कप पिवळी मूग डाळ, जी मी 4 तास आधी भिजवून ठेवली होती. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर काळजी करू नका. तुम्ही थेट मुगाच्या पिठाचा वापर करूनही हे रेसिपी झटपट बनवू शकाल. काय करायचं, मुगाचं पीठ घ्यायचे आणि त्याने ही रेसिपी तुम्ही बनवू शकाल जर तुमच्याजवळ मुगाचे पीठ असेल तर. नाहीतर गरम पाण्यात तुम्ही ही डाळ भिजवू शकता 1 तास किंवा 2 तास आधी. चांगली भिजली पाहिजे. हे पहा असे, त्यामुळे 4 तास तरी चांगली भिजवून घ्या. बाकीचे साहित्य पाहूया. इथे मी किसून 1 गाजर घेतलेला आहे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 शिमला मिरची मोठी आहे तेही एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. टमाटर बिया काढून 1 मोठं घेतलेलं होतं तेही बारीक चिरून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर लागणार आहे. तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ते घालू शकता किंवा याच्यात तुम्ही पनीर स्वीट कॉर्न सुद्धा घालू शकता. चला तर बाकीचे साहित्य अजून काय काय लागणार आहे ते पाहूया. केचप 2 ते 3 चमचे घेतलेला आहे आणि पिझ्झा सॉस 2 ते 3 चमचे घेतलेले आहे. दोन्ही घ्या किंवा तुम्ही केचप नाही घेतलं तरी चालेल, पण स्वाद खूप छान येतो दोन्ही घेतलं की. चिली फ्लेक्स 1 चमचा आहे, 1 चमचा ऑरिगॅनो घेतलेला आहे आणि मुलांच्या आवडीचा पार्ट म्हणजे हे चीज. खूप ढेर सारे चीज मी किसून घेतलेलं आहे आणि स्वादानुसार नमक. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मूग डाळ आहे ती याच्यात घालून घ्यायची आणि याच्यात 1 ते 2 मिरची आणि आलं वाटून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, कारण का तर दाटसर पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. हे आता बारीक करून घेऊया. तर डाळ वाटायच्या आधी आपण चिरलेल्या भाज्या आहेत ते मिक्स करून घ्यायच्या आहेत. शिमला मिर्च, गाजर, टमाटर आणि कांदा. याच्यात आता थोडंसं नमक टाकायचं, जास्त टाकायचं नाही, पाणी सुटेल. आणि चिली फ्लेक्स थोडं टाकायचं, ऑरिगॅनो थोडासा टाकायचा आणि कोथिंबीर थोडी घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं पाणी सुटते तर नमक घातल्यानंतर पाणी सुटते तर नमक स्किप करू शकता, नाही तर एकदम थोडं घालायचे. नमक जास्त घातलेलं नाही त्यामुळे काही पाणी सुटणार नाही आणि स्वाद याचा खूप छान येतो. आणि एकत्र सगळं मिक्स करून टाकलं ना, सर्व जाग्याला एकत्र व्यवस्थित पसरते आणि आपल्याला टाकायला सोपं पडतं. हे पहा, मी आता डाळ बारीक केलेली आहे. जास्त जाड ठेवायची नाही, एकदम बारीक करायची आणि जास्त पातळ करायची नाही. हे पहा असं झालं पाहिजे. याला आपण एका आता भांड्यात काढून घेऊया. हे पहा, हे अशी झाली पाहिजे. थोडी थोडी करूनच वाटून घ्यायची. कन्सिस्टन्सी पहा याची खूप छान बनलेली आहे. आता बाकीची उरलेली डाळ मी अशीच वाटून घेणार आहे. हे पहा, जास्त घट्टही झाली नाही पाहिजे आणि जास्त पातळी झाली नाही पाहिजे. इथे मी आता सर्व डाळ वाटून घेतलेली आहे. हे पहा, याच्यात आता स्वादानुसार नमक घालायचं आहे आणि थोडीशी चिली फ्लेक्स घालायची, थोडासा ऑरिगॅनो घालायचा. याने ना या पिठाची सुद्धा स्वाद खूप छान येतो, पिठालाही चव चांगली येते. जो आपला बेस बनेल ना तोही खूप स्वादिष्ट बनतो. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं. याची कन्सिस्टन्सी पहा, ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे, अशी ठेवायची. चला तर आपण आता बनवायला घेऊया. इथे पहा, मी आप्पे भांड्याला तेल आता व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तेलनं चांगलं ग्रीस करायचं आणि आता मी गॅस चालू केलेला आहे.
तापलेला आहे. आता आपण हे सर्व घालून घ्यायचे आणि हे पहा थोडे कमी कमी घाला, कडकडने घालून घ्यायचे, मगच मध्ये घालायचे. इथे पहा याला आता असे गोल तयार करायचे. हे पहा असे तयार करून घ्यायचे. जर थोडं जास्त वाटलं तर कमी करा, असा चमचा फिरवला तरी होते. हे पहा ह्याच्यात थोडं जास्त आहे. पहा मी कमी करते. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. हे असं सर्व आता करून घ्यायचं आहे. डिझाईन खूप छान बनते, प्लस मुलांना खूप आवडेल. एकदम छान बनते आणि मुलांना खायसाठी हेल्दी आहे. हे पहा हे असं करायचं, छान वाटी तयार होते. असा चमचा गोल फिरवला ना की वाटी तयार होते. हे पहा इथे मी आता सर्व बनवून घेतलेले आहे. आता झाकण ठेवून 2 मिनिट याची वाफ काढून घ्यायची. हे पहा 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण केचप लावून घ्यायचं आहे. 2 मिनिट छान वाफ देऊन घेतलेले आहे, त्यामुळे एकदम छान पिझ्झा बेस तयार झालेला आहे. याला पलटायचे नाही, तसेच केचप लावून घ्यायचं आहे. आता पिझ्झा टॉपिंग घालून घेऊया. खूप छान बनते रेसिपी, नक्की ट्राय करून पहा, मुलांनाही खूप आवडेल. फक्त गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि एकदम कमी गॅसवर आपला गॅसही बचत होणार आहे आणि रेसिपी खूप छान बनणार आहे. तर हे पहा आता पसरून घ्यायचं आहे. वरला बेस एकदम छान तयार झाला पाहिजे, तेव्हाच घ्यायचं. 2 मिनिट वाफ द्या, नाहीतर पीठन ते मिक्स होईल. आणि आता हे आपण करून ठेवलेलं आहे ना, याच्यात घालायला कांदा हे सर्व चिरून ठेवलेलं आहे, ते सर्व याच्यावर आता घालायचं आहे. असं आता चीज घालून घ्यायचं आहे. आम्ही आता चीजही घालून घेतलेलं आहे. भरपूर चीज घालायचं. तुम्ही प्रोसेस चीज किंवा मोझरेला चीजही घालू शकता. आणि याला आता एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि 9 ते 10 मिनिट याला आता असेच हे करून द्यायचं. लक्षात ठेवा करपलंही नाही पाहिजे खालून. 9 ते 10 मिनटं झालेले आहेत. चला आपण आता याला झाकण खोलून पाहूया. वाव, चीज किती छान मेल्ट झालेलं आहे, मस्त वितळले. हे पहा आणि खालून पाहूया आपण. खालून हे पहा मस्त गोल्डन कलर आलेला आहे, एकदम छान झालेला आहे. हे पहा मस्त छान गोल्डन कलर आलेला आहे. याच्यावरती आपण आता थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे. आवडत असेल तर घाला, भुरभुरायचं आहे थोडंसं एकदम. हे पहा मुलांना जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. आणि थोडा ऑरिगॅनो, खूप छान स्वाद येतो याने. तर तयार आहेत आपले पिझ्झा बाईट्स. याला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा आता मी प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे आणि चीजही किती छान मेल्ट झालेला आहे, खूप छान बनलेला आहे. आणि हे पहा खालून एकदम गोल्डन कलर आलेला आहे, एकदम कुरकुरीत झालेला आहे. पिझ्झापेक्षाही हे खूपच हेल्दी आहे, तर नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशा सोप्या पारंपरिक आणि झटपट रेसिपीसाठी आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.